पालिका निवडणुका होत नाही तोच नामनिर्देशित नगरसेवक पदासाठी पक्षात आता लॉबिंग सुरू झालेली दिसतेय। 227 निवडून आलेले तर 10 नामनिर्देशित सदस्य असे एकूण 237 नगरसेवक सभागृहात उपस्थित असतील। नामनिर्देशित सदस्य मिळावं यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींसाठी मनधरणी करण्यासही सुरुवात केलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण जाणून घेतोय। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, सविस्तर अपडेट। वैष्णवी, पालिका निवडणुका होत नाही तोच स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रत्येक पक्षात लॉबिंग जे आहे आता सुरू झालंय। यादी आपण जर पाहायला गेलं तर 227 निवडून आलेले नगरसेवक आणि 10 स्वीकृत नगरसेवक अशा पद्धतीनं सभागृहाची रचना जी आहे ही करण्यात आलेली आहे। आणि स्वीकृत नगरसेवक पद मिळावं त्याच्यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी अनेकांकडनं जी आहे ही केली जाते। सद्यस्थितीला जर आपण संख्याबळ बघायचं झालं तर निवडणूक झाल्यानंतर सद्यस्थितीला भाजपचे 4 स्वीकृत नगरसेवक जाऊ शकतात। शिंदे गटाला 1 मिळू शकतं, ठाकरे गटाला 2। जर मनसेनं पाठिंबा ठाकरे गटाच्या या पूर्ण गटाला दिला तर त्यांचे 3 स्वीकृत नगरसेवक जाऊ शकतात। आणि अपक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तर त्यांचे 1-2 स्वीकृत नगरसेवक जे आहेत हे सभागृहात जाऊ शकतात। त्यामुळे 10 स्वीकृत नगरसेवक हे निवडले जातात। याच स्वीकृत नगरसेवक पद स्वतःला मिळावं त्यासाठी अनेकांकडनं लॉबिंग जी आहे हे सुरू आहे। आणि आता प्रत्येक पक्षाच्या पक्षश्रेष्ठींसमोर सुद्धा अनेक अडचणी असणार आहेत, कारण का तिकीट वाटपाच्या वेळेला हाच मुद्दा प्रामुख्यानं नाराजांना दिला जातो की स्वीकृत नगरसेवक पदी तुमची निवड केली जाईल। त्यामुळे एकीकडे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी लॉबिंग, तर हे लॉबिंग पक्षश्रेष्ठींचं सुद्धा टेन्शन वाढवणार आहे। वैष्णवी, धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेत।